आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या अर्थसंकल्पावरती कर्जमाफीचं सावट असल्यामुळे आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच पार्श्वभूमीवरती काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावरती कॅबिनेटच्या मंत्र्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला। आज मुख्यमंत्री सभागृहामध्ये याबद्दल निवेदन सादर करतील। मात्र अर्थसंकल्प जरी मंजूर झालेला असला तरी आम्ही कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरती ठाम असल्याचं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले विरोधक आणि शिवसेना आज सभागृहात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना कर्जमुक्तीच्या बद्दल आग्रही आहे। शिवसेनेची भूमिका ठाम आहे आणि राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो राज्य सरकारने उचलावा। त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय उद्या सभागृहामध्ये निवेदन करतील। महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी दिल्लीमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाची अवघ्या 20 मिनिटात बोळवण करण्यात आलेली आहे। त्यामुळे कर्जमाफीचं ठोस आश्वासन न घेताच मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना माघारी परतावं लागलंय। कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत दिल्ली दरबारी दाखल झालेल्या शिष्टमंडळातील शिवसेनेच्या नेत्यांनी दिली। दरम्यान कर्जमाफीच्या गदारोळामुळे आजच्या अर्थसंकल्पावरती जे सावट निर्माण झालेलं होतं ते दूर करण्यासाठीच काही दिल्ली दरबारी वारी आखण्यात आलेली होती की काय अशी शंका उपस्थित केली जाते। त्यांनी हे देखील या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या संदर्भात अतिशय सकारात्मक विचार करून कशा प्रकारे राज्य सरकारला मदत करता येईल, कशा प्रकारची योजना तयार करता येईल या संदर्भात केंद्र सरकार निश्चित विचार करेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। आमची भूमिका आम्ही त्या बाबतीत उद्या सभागृहामध्ये आमच्या पुढे जाऊ। कारण समाधानापेक्षा केंद्र सरकारने एवढंच सांगितलं की ह्या संदर्भातली योजना आम्हाला करायची आहे तर सर्व राज्यांचा विचार करावा लागेल। आत्ता लगेच सांगण्याचं पण ते विचार नक्की करतात असं पडते। त्यांची जी सकारात्मक भूमिका आहे ती नक्की काय त्याच्या संदर्भात आम्ही माननीय उद्धवजींशी चर्चा करून पुढे निर्णय। शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल, जी उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची, आणि म्हणून यासाठी केंद्र सरकारचा मोठा हातभार लागणार आहे अशा प्रकारची मागणी केल्यानंतर त्यांनी देखील आश्वस्त केलं आहे की राज्य सरकारच्या बरोबर आणि शेतकऱ्यांच्या बरोबर केंद्र सरकार आहे। दरम्यान कर्जमाफीवरून दिल्ली आणि मुंबईमध्ये राजकीय रणकंदन सुरू असताना काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली। मुंबईतील राजभवनामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि प्रणवदा यांच्यामध्ये 20 ते 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। मात्र याचा कुठलाही तपशील शिवसेना नेत्यांनी उघड केलेला नाही। यावेळी शिवसेनेने पुन्हा मुख्य राष्ट्रपती पदासाठी प्रणव मुखर्जींना पाठिंबा देऊ केला। मात्र मुखर्जींनी निवृत्तीचे संकेत दिले। सदिच्छा भेट होती आणि राजकीय काय असतं तर मी उलट आनंदाने येऊन तुम्हाला सांगितलं असतं राजकीय काय, तर एक सदिच्छा भेट होती। आणि उद्धव साहेब राष्ट्रपती पदाची प्रणव मुखर्जी यांची मुदत संपत येते आहे नाही, म्हणूनच माझी सदिच्छा भेट निवडणुकांचंही या पदाच्या निवडणुकांचे नाही असं कोणते राजकारण नव्हतं याच्यामध्ये, कोणते राजकारण संदर्भात नाही कोणते राजकारण वगैरे काही नव्हतं, एक सदिच्छा भेट होती। कर्जमाफीवरून शिवसेना भाजपमध्ये खेचाखेचीचं राजकारण सुरू असताना काल 9व्या दिवशी देखील विधिमंडळाचं कामकाज विस्कळीत झालेलं आहे। सकाळीच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या अशी मागणी करत पायऱ्यांवरती जोरदार घोषणाबाजी सुरू केली। तिकडे विधान परिषदेतही भाजप आमदारच वेलमध्ये आंदोलन करत असल्यामुळे राणेंनी सत्ताधाऱ्यांवरती टीकेची झोड उठवली, तर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला। जर सरकार दुष्काळ आणि गारपीट होणार नाही याची हमी देत असेल तर विरोधक शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी घेतील असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। शेतकऱ्याला शब्द दिला की आम्ही उत्पादन खर्चावर 50% वाढवून हमी भाव काढू। कदाचित सभापती महोदय हे हमी भाव 50% वाढवून या ठिकाणी या सरकारने दिला असता सभापती महोदय, तर या राज्यातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती, त्याची गॅरंटी आम्ही घेतली असती सभापती। आज आपल्यावर विविध माध्यमातून टीका होते, विविध माध्यम आपण इथपर्यंत येतो, सभागृहात कामकाज करत नाही। आज काय मतदारसंघात जाऊन सांगायचं हा प्रश्न प्रत्येक आमदारात। आज त्यामुळे सरकारने एक स्पष्ट भूमिका घ्यावी, पण हे कर्ज आम्ही माफ करू शकतो की नाही।
राज्यावर असलेलं 3.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आणि नोटबंदीच्या पार्श्वभूमीवरती काल विधिमंडळामध्ये आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात तब्बल 9.4% वाढ अपेक्षित धरण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दरडोई उत्पन्नातही 15,000ची घसघशीत वाढ झाल्याचं म्हटलं गेलंय. विशेषतः 3 वर्षांच्या सलग दुष्काळानंतर झालेला भरपूर पाऊस आणि शेतमालाच्या उत्पन्नात झालेली वाढ यामुळे राज्याला मोठा हातभार लागलाय. विशेषतः नोटबंदीमुळे रिअल इस्टेट आणि लघु उद्योगावरती झालेला परिणाम आर्थिक पाहणी अहवालात दिसत नाही. जॉब सीकरपेक्षा जॉब क्रिएटरची संख्या वाढवत या राज्याचं दरडोई उत्पन्न एकीकडे वाढत असताना हे दरडोई उत्पन्न शेवटच्या माणसापर्यंत याचं वितरण विषमता मुक्तीच्या मार्गाने व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पेंग्विन कक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडला. दरम्यान लोकार्पण सोहळ्यावरती भाजप आणि सपाने बहिष्कार टाकला. भाजपच्या नेत्यांना या कार्यक्रमाला निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं असं देखील समजतंय. दरम्यान पेंग्विन दर्शन हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचं देखील दिसतंय, कारण पेंग्विन बघायला तुम्हाला 100 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. तर राणीच्या बागेमध्ये प्रवेश घेण्याचं देखील शुल्क 5 वरून 50 रुपयांवरती जाणार असल्याचा प्रस्ताव आहे. मात्र असं असलं तर 31 मार्चपर्यंत मुंबईकरांना राणीच्या बागेमध्ये विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. केवळ टीव्हीवरती किंवा चित्रात फोटो दिसणार नाही, तर तो पेंग्विन त्यांच्या मुंबईमध्ये प्रत्यक्ष बघता येईल आणि तो सुद्धा पारदर्शक काचेच्या पलीकडे बघता येईल. काच पारदर्शक काय येणार, ती अशी दुरी काच वगैरे काढणार नसतो. आतमध्ये काय पेंग्विन आहे की नाही बघा, कळत नाही, कारण पारदर्शक नाहीये, दुरी काच आहे. नाही, आमची काच पारदर्शक आहे. येऊन बघा, कोणी येऊन बघा, पारदर्शक. पिंपरी चिंचवडमधल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयामधून 4 मगरी गायब झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत प्राणी संग्रहालयात 16 मगरी होत्या. त्यापैकी 4 मगरी नोव्हेंबर महिन्यामध्ये गायब झाल्या. डिसेंबर महिन्यात 4 मगरींचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कबूल केलंय. मात्र प्राणी संग्रहालयामध्ये मोठी सुरक्षा असताना मगरी गायब झाल्याच कशा असा सवाल उपस्थित केला जातोय. प्राणी संग्रहालयातील मगरींची तस्करी झाल्याची दाट शक्यता वर्तवली जाते. किल्ले रायगडावर चक्क 8,825हून अधिक औषधी वनस्पती पाण्याअभावी नष्ट झाल्यात. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनीच ही धक्कादायक माहिती दिली आहे. जुलै 2016 मध्ये जवळपास 16,000 औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत लागवड करण्यात आली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांना पाणी देण्यासाठी मजूर लावण्यात आले होते. मात्र अपुऱ्या मजुरी अभावी त्यांनी कामाकडे पाठ फिरवली. त्यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत घेण्यात आली. मात्र त्यांनी देखील सहकार्य न केल्यामुळे अखेर 9,000 झाडांनी माना टाकलाय. धुळ्यात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीची घटना ताजी असताना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातही डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. परिचारिका चारुशीला इंगळे आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर राहुल पाटील यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. गुरुवारी रुग्णालयातील संशयित स्वाईन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू झाला. उपचारामध्ये डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परिचारिकेला धक्काबुक्की केली. या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. औरंगाबादमध्ये एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. गंगापूर तालुक्यातील वरझडी गावातील 14 मार्चची ही घटना आता समोर येते. सजन चैनसिंग जानेवाल असं या बेदम मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून एकाने त्याच्या 2 मित्रांच्या मदतीने सज्जनला जबर मारहाण केली. शरद नैमाने, भरत नैमाने, रामधन नैमाने अशी या मारहाण करणाऱ्या तिघांची नावं आहेत. सज्जनला मारहाण होत असताना त्याचे नातेवाईक त्याला वाचवायला आले, मात्र त्यांना देखील मारहाण करण्यात आली. बेळगावात एका तरुणीने रेल्वे ट्रॅकवरती स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केलेली आहे. पहिल्या रेल्वे गेट नजीक हा प्रकार घडलेला आहे. 20 वर्षीय संजना अनगोळकर असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीने आधी अंगावरती रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतलं आणि त्यानंतर रेल्वे खाली झोपून दिलं, आत्महत्या केली. संजना ही मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. राज्यातल्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 1,60,00,000च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील मुलुंडमध्ये 1 कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. तर लोणावळा पोलिसांनी 60 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. 30% कमिशन देऊन या नोटा बदलल्या जाणार होत्या अशी माहितीही मिळतेय. लोणावळा पोलिसांनी 4 लोकांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची आयकर विभागाला माहिती दिली आहे.
आयसीसी या दहशतवादी संघटनेविरोधात आपल्या गाण्याच्या माध्यमातून एल्गार काढणाऱ्या नाहीद विरोधात 46 आसामी मौलवींनी फतवा काढलेला आहे. या फतव्याला विरोध करत ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान यांनी नाहीद आफरीनचं जोरदार समर्थन केलंय. शिवाय अशा प्रकारे फतवे काढणाऱ्यांना सलीम खान यांनी चांगलंच धारेवर धरलंय. 25 मार्चला आसामच्या लंका भागातील उदाली सोनाई बीबी कॉलेजमध्ये नाहीद ही गायिका शरियाच्या विरोधात गाणं गाणार आहे. मुस्लिम ईदगाह, मदरसे आणि स्मशानभूमीनं वेढलेल्या कॉलेजच्या या मैदानात शरिया विरोधी म्युझिकल नाईट आयोजित करण्यात आली आहे. मणिपूर आणि गोव्यामध्ये मिळालेली भाजपची सत्ता ही केवळ पैशांच्या जोरावर आहे अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधींची काँग्रेस पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात यावी अशीही इच्छा व्यक्त केली. शिवाय सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून पैशांचा वापर होतोय या राहुल गांधींच्या वक्तव्याला त्यांनी समर्थन दिलंय. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2016 ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आला. 5 लाख रोख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला राजकीय नेते मात्र उपस्थित नव्हते.